स्वागत आहे दोस्तों स्टडी विथ प्रथमेश मध्ये. ओके, मराठी हिंदी मिक्स झाली माहिती आहे, पण असू द्या, काही फरक नाही पडत. मायक्रो प्रोसेसर प्रोग्रामिंगचा 4था सेमिस्टर आपण सुरू केलेला आहे आणि त्याच्यामधला इम्पॉर्टंट टॉपिक आहे मेमरी सेगमेंटेशन. मित्रांनो, हा इम्पॉर्टंट टॉपिक मी का बोलतोय ना, कारण की प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही चेक कराल ना, तर मेमरी सेगमेंटेशनवरती क्वेश्चन आहेच. आणि जेव्हा तुम्ही हा चेक कराल तेव्हा तुम्हाला समजेल की हा क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुमची एक्झामला तुम्ही पेपर द्यायला जाल तेव्हा. तर मित्रांनो, हा मी प्रत्येक तुम्हाला कॉन्सेप्ट आहे ब्लॉक डायग्राम पासून ते सर्व इथे एक्सप्लेन करणार आहे मेमरी सेगमेंटेशनचा. पण मित्रांनो, तोपर्यंत अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल किंवा तुम्ही अजून कमेंट जरी केलं नसेल ना, तरी पण मला मोटिवेशन मिळणार नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही मला मोटिवेट कराल ना, तेव्हाच मी असे व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी. हा लेक्चर नंबर 3 बनवलेला आहे, कारण की तुम्ही मला खूप सारे कमेंट केलेलात, पण मित्रांनो तिथे पण तुम्ही लाईक करत नाही. जर मी तुमच्यासाठी इतका सर्व कॉन्टेंट शोधून आणत असेल तर तुमचं पण कर्तव्य आहे की तुम्ही लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं आणि कमेंट देखील करावं. व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्ही जॉईन व्हा. मी तुम्हाला तिथे नोट्स पण प्रोव्हाइड करतोय. सर्व स्टुडंटला विचारा, आमच्या व्हॉट्सअप चॅनलचे मी नोट्स पण प्रोव्हाइड करत आहे. तुमचं फक्त काम इतकंच आहे की तुम्ही कमेंट करा, लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला देखील शेअर करा. ओके, तर आपण बघून घ्या मेमरी सेगमेंटेशनमध्ये आपल्याला बघायचं काय आहे, ब्लॉक डायग्राम काय आहे, ॲडव्हान्टेजेस काय आहे, किती वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, तर आपण स्टार्ट करूया मेमरी सेगमेंटेशन. पहिल्यांदाच आपण बघून घेऊ की रिपीटेड क्वेश्चन जो मेमरी सेगमेंटेशनवरती आहे तो कसा विचारतात आणि किती वेळा विचारलेला आहे मित्रांनो. ओके, तर बघा काय काय विचारलं तिने. बघा, डिस्क्राईब कॉन्सेप्ट ऑफ मेमरी सेगमेंटेशन इन 8086 मायक्रो प्रोसेसर. समर 24ला विचारलेला हा 4 मार्कासाठी क्वेश्चन होता. ओके, परत बघा विंटर 24ला पण विचारला आहे, डिस्क्राईब मेमरी सेगमेंटेशन इन 8086 अँड लिस्ट इट्स ॲडव्हान्टेज. NE2 विंटर 24ला पण विचारलेला क्वेश्चन आहे. समर 23ला पण विचारला की मेमरी सेगमेंटेशन म्हणजेच काय आहे एक्सप्लेन करा. नंतर विंटर 23ला विचारला की डिस्क्राईब मेमरी सेगमेंटेशन अँड ॲडव्हान्टेजेस लिस्ट करा. त्याच्या खाली पण बघा काय आहे, खाली त्याच्या असं दिलेलं आहे की डिस्क्राईब मेमरी सेगमेंटेशन इन सुटेबल डायग्राम. समर 22ला तर तुम्हाला त्याची डायग्राम पण काढावी लागणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला एकंदरीत सर्व बघायचं आहे की मेमरी सेगमेंटेशन म्हणजेच काय आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, 2 तरी ॲडव्हान्टेजेस तुम्हाला बघायला लागतील. एकूण तो प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन आलेलाच आहे 4 मार्काला. तर तुम्हाला इम्पॉर्टंट थिंग काय आहे की तुम्हाला हा क्वेश्चन काही करून एनी हाऊ लर्न करायचा आहे. मी तुम्हाला समजवतो क्वेश्चन कसा लिहायचा आहे, काय लिहायचं आहे. पण मित्रांनो, मी इतकी मेहनत करत आहे, समर 24 विंटर 24 सर्वांमधून शोधून काढत आहे याचा आन्सर कसा लिहायचा आहे, काय लिहायचं आहे. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, खालती कमेंटला फक्त मला कमेंट भरभरून कमेंट करा, जेणेकरून मला एक प्रोत्साहन भेटेल की हां मला काहीतरी करायचं, मला इन्स्पायरेशन भेटेल की हां मला त्या स्टुडंटसाठी करायचं जे खरोखर स्टडी करत आहेत. अरे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरत आहात, तुम्ही व्हिडिओ बघत आहात, सीन करत आहात, पण तुम्ही लाईकचं बटन क्लिक करायला विसरतो. लाईक करायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब तर कराच करा चॅनलला, कारण जसं तुम्ही सपोर्ट करा तसे मी व्हिडिओ तुम्हाला बनवत जाईल. ओके, तर आपण बघून घ्या मेमरी सेगमेंटेशन इन 8086 मायक्रो प्रोसेसर. तर बघूया आपण त्याला नेमकं लिहायचं काय आहे. तर मित्रांनो, हा तुमच्या मॉडेल आन्सरमधला आन्सर आहे. ओके, सो मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मॉडेल आन्सर थ्रूच प्रोव्हाइड करत आहेत. तर हे मेमरी सेगमेंटेशनचा जो कॉन्सेप्ट आहे ना, त्याच्यामधला हा मॉडेल आन्सरमध्ये तुम्हाला आन्सर तुम्ही शोधलेला आहे, तुम्हाला काढलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हाच आन्सर लाईन टू लाईन लिहायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही हा आन्सर लाईन टू लाईन लिहाल ना, तेव्हा ते पहिले जेव्हा एक्झामिनर पेपर चेक करतो ना, तेव्हा त्याच्यासमोर असतो तो मॉडेल आन्सर आणि तो बघतो की हां ह्याने बरोबर पहिला पॉईंट लिहिला आहे काय, दुसरा पॉईंट लिहिला आहे काय. असं जर समजा तुम्हाला जर सेम टू सेम वाटला तो ॲज इट इज तुम्हाला 4 मार्क्स देतो. आणि हा ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आहे, मी तुम्हाला कोणतीच रॉंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत नाही आहे. ओके, तर हा बघा, हा तुम्हाला लिहून काढायचा आहे. मी लाईन टू लाईन तुम्हाला एक्सप्लेन करतोच की कसं आहे आणि काय नाही ते, पण त्याच्या अगोदर आहे ना आपण ही डायग्राम बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की काय. बघा, ही डायग्राम आहे, ही मॉडेल आन्सरमध्ये डायग्राम आहे. आणि मॉडेल आन्सरमध्ये काय माहिती आहे, एक मिस्टेक झाली होती ती बघा, इथं तिने लाईन नाही दाखवली होती, पण ती लाईन तुम्हाला दाखवणे मी स्वतः क्रिएट केलेली आहे. जसा याच्यामध्ये स्पेस आहे, याच्यामध्ये स्पेस आहे, याच्यामध्ये पण स्पेस करायचा आहे. जी तुमची सेगमेंट म्हणजे जी काही तुमचा मेमरी रजिस्टर आहे, सेगमेंटेशन आहे, बरोबर आहे,
तो 4 याच्यामध्ये डिवाईड झालेला आहे. पहिला आहे कोड सेगमेंट, दुसरा आहे स्टॅक सेगमेंट, नंतर आहे डेटा सेगमेंट, नंतरच्या खालती आहे एक्स्ट्रा सेगमेंट. बरोबर आहे. हा टॉप आहे तो एफ 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 5 वेळेला एफ आहे आणि खालती चालतो तुम्ही 5 वेळेला 0 आहे. ओके. तर बघा, कोड CS मीन्स कोड सेगमेंट, SS मीन्स स्टॅक सेगमेंट, DS मीन्स डेटा सेगमेंट, ES मीन्स एक्स्ट्रा सेगमेंट. कोड सेगमेंट कनेक्टेड आहे कोड सेगमेंटसोबत, मध्ये गॅप. स्टॅक सेगमेंट कनेक्टेड आहे स्टॅक सेगमेंटसोबत. डेटा सेगमेंट कनेक्टेड आहे डेटा सेगमेंटसोबत. आणि ES मीन्स एक्स्ट्रा सेगमेंट कनेक्टेड आहे एक्स्ट्रा सेगमेंटसोबत. हे ॲरो एकदम नीट द्या. परत हे FFFH आणि 00H हे नेहमी लक्षात ठेवा. ही तुम्हाला ॲक्युरेट डायग्राम तुमच्या एक्झाममध्ये काढायची आहे, तर तुम्हाला इथे मार्क देतील. हा बॉक्स प्रॉपर काढा. 8086च लिहा, 8088 अवॉइड करा, 8086च लिहा. ओके. आता बघा पुढे नीट बघा फ्रेंड्स, आपल्याला काय त्यांनी विचारलेलं आहे. मेमरी सेगमेंटेशन. बघा काय लिहिलं मेमरी सेगमेंटेशनमध्ये की द मेमरी इन 8086 बेस सिस्टीम इज ऑर्गनाइज ॲज अ सेगमेंट मेमरी. म्हणजेच की काय बघा, जी मेमरी तुम्ही ऑर्गनाईज केलेली आहात नाही बघा, ही मेमरी ऑर्गनाईज केलेली आहात ना, ती प्रत्येक मेमरी एक सेगमेंट. हा बघा, हा सेगमेंट, हा सेगमेंट, हा सेगमेंट, हा सेगमेंट, ह्या सेगमेंटवरती ऑर्गनाईज केलेली आहे मेमरी सेगमेंटेशन. सेगमेंटेड म्हणजेच काय, याला एकेकाने डिवाईड केलेलं आहे, सेगमेंटेड केलेलं आहे. ओके. आय होप तुम्हाला समजलेलं असेल मी काय बोलतोय ते. तर आता पुढे बघा, पुढे कधी बोलले आहेत की 8086 कॅन ॲक्सेस 1 बाईट ऑफ मेमरी विच इज डिवायडेड इंटू लॉजिकल सेगमेंट. Each segment is 64 KB byte in the size and address one of the segment registered. The four segment register in the BIU hold a 16-bit starting address of 4 segment. BIU म्हणजेच काय, बस इंटरफेस युनिट. आपण फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये बघितलेलं आहे. त्यामध्येच हे सेगमेंट रेजिस्टर्ड येतात, त्यामध्येच हे 4 सेगमेंट रेजिस्टर येतात. ओके. आणि हा अप टू 1 MB बाईट मेमरी काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. आणि जो प्रत्येकाची एक एक साईज आहे ना, तर मला समजू मी बघा. आता बघा त्याचं म्हणणं काय मित्रांनो, की हा कोड सेगमेंट आहे, स्टॅक सेगमेंट आहे, डेटा सेगमेंट आहे, एक्स्ट्रा सेगमेंट आहे, हे अप टू 64 KB पर्यंत ते ॲक्सेस लॉजिकल ॲड्रेस यूज करतात. आणि ओव्हरऑल जी मेमरी आहे ना, ती 1 MB बाईट. ओके. तोपर्यंत तो काय करू शकतो, ॲक्सेस करू शकते. आय होप तुम्हाला समजलेला असेल मला काय म्हणायचं आहे तो. तर बघा पुढे काय दिलेलं आहे, CS होल्ड द प्रोग्राम इन्स्ट्रक्शन कोड. CS म्हणजेच की काय, कोड सेगमेंट. तो काय करतो, इन्स्ट्रक्शन होल्ड करतो कोडचे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राम तुम्ही कराल तेव्हा तुम्ही जे इन्स्ट्रक्शन टाकणार आहोत की जम्प करा, मूव्ह करा, ॲड करा, ते कशा सर्व देणार आहे, तर CS मध्ये येणार आहे. स्टॅक सेगमेंट स्टोअर काय करतो, इंटरप्ट्स अँड सबऑर्डिनेटेड ॲड्रेस. म्हणजेच की काय, जे इंटरप्ट ऑकर्स येतात किंवा काय फंक्शनल ऑकर्स येतात ते सर्व स्टॅक सेगमेंटमध्ये स्टोअर होतात. डेटा सेगमेंट काय स्टोअर करतो, डेटा ऑर प्रोग्राम. नावं सजेस्ट करतो की डेटा सेगमेंट. डेटा सेगमेंट काय स्टोअर करणार आहे, प्रोग्रामचा डेटा स्टोअर करणार आहे. आणि एक्स्ट्रा सेगमेंट काय स्टोअर करणार, एक्स्ट्रा सेगमेंट यूज टू स्टोअर स्ट्रिंग डेटा. स्ट्रिंग म्हणजेच की काय, जो नेम असेल का तुम्ही नेम वगैरे टाकणार आहात ते. तर तुम्हाला समजले हे जे 4 ब्लॉक आहेत. ओके. हे 4 ब्लॉक आहेत ते काय काय स्टोअर करणार आहेत, कोड सेगमेंट काय स्टोअर करणार आहे, स्टॅक सेगमेंट स्टोअर काय करणार आहे, डेटा सेगमेंट काय स्टोअर करणार आहे, एक्स्ट्रा सेगमेंट काय स्टोअर करणार आहे. ओके. डायग्राम बनवून तुम्हाला समजलेला असेल बऱ्यापैकी. ओके. आता बघा पुढचा कॉन्सेप्ट बघा फ्रेंड. द नंबर ऑफ ॲड्रेस लाईन इन 8086 इज 20. आपण पहिल्यांदा पण सायलेंट फीचरमध्ये बघितलेलं आहे. 8086 BUI विल सेंड 20 bit ॲड्रेस सो ॲज टू ॲक्सेस one of the one memory location. म्हणजेच काय, 1 of the 1 MB मेमरी लोकेशनपर्यंत 20 bit ॲड्रेस जो तुम्ही काय सेंड करणार आहात 8086ला तो BUI सेंड करतो. BIU म्हणजे बस इंटरफेस युनिट काय करते, सेंड करते 20 bit ॲड्रेस. आणि तो ॲक्सेस कोण करतो, मेमरी लोकेशनला जो स्टोअर असेल तो.
ओके, आता पुढे बघा फ्रेंड्स काय दिलं तिकडं, हा पॉईंट बघा. ओके, द मेमरी, द 4 segment register actually contain the upper 16 bit of the starting address of the 4 memory segment of 64 KB each, with each the 8086 is the working at the instance of time. म्हणजेच की काय, जे काय स्टार्टिंगचे 4 सेगमेंट रजिस्टर आहेत, कोणते कोणते, CS, स्टॅक सेगमेंट या डेटा सेगमेंट या एक्स्ट्रा सेगमेंट, ते काय करतात, स्टार्टिंगचे 16 बिट आहेत ते होल्ड करतात. ओके, पहिलेचे 16 बिट ते कॉन्टेन करतात आणि 64 ऑफ ॲड्रेस काय करतात, ते इन्स्टन्स टाईमला वर्किंग करतात. ओके, त्याच खालीच बघा पॉईंट दिला आहे की द सेगमेंट इज अ लॉजिकल युनिट ऑफ मेमरी, दॅट मे बी अप टू 64 किलोबाईट. स्टार्टिंग ॲड्रेस विल ऑलवेज चेंजिंग, इट विल नॉट बी फिक्स. म्हणजेच की काय, परत समजून घेऊ आपण लाईनी. द segment is a logical unit of memory that may be up to 64 kilobytes. Okay, 64 kilobytes दिला. ओके, starting address will always by changing it will not be fixed. म्हणजे जे स्टार्टिंग ॲड्रेस असतो ना तुमचा, तो फिक्स नसतो, तो टाईम टू टाईम काय होत जातो, चेंज होत जातो. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. हा मेमरी सेगमेंटेशनचा कॉन्सेप्ट तुम्ही लिहून घ्या. पहिला हा पॉईंट लिहिल्यानंतर 3 पॉईंट लिहिणे, शेवटी मग हा नोट्स वगैरे तुम्हाला लिहायचा असेल ते लिहू शकता. पण इतका जरी तुम्ही लिहिलात ना, हा कॉन्टेंट इतका जरी लिहिलात ना, तरी पण तुम्हाला मार्क मिळून जातील. आणि डायग्राम, आणि ही डायग्राम तर तुम्हाला काही पण करून कोणत्याही परिस्थिती तुम्हाला ड्रॉ करायची आहे. खूप IMP डायग्राम आहे आणि क्वेश्चन तुम्ही बघितलं की खूप टाईम विचारला गेलेला आहे. त्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन आहे मित्रांनो की ॲडव्हान्टेजेस कसे लिहायचे त्याचे. ओके, तर ॲडव्हान्टेजेस पण बघून घेऊया. ॲडव्हान्टेजेस पण खूप सिम्पल आहेत मित्रांनो. पण बघा मित्रांनो, मी एवढा तुमच्यासाठी हा डायग्राम शोधून काढली, परत तुमच्यासाठी तो कॉन्टेंट शोधून आणला. तुम्ही एक काम नाही करू शकत, फक्त कमेंटमध्ये थँक्यू टाका आणि व्हिडिओला मेन म्हणजे लाईक करायला तुम्ही विसरत आहात. जेव्हा तुम्ही लाईक करा तसेच तेव्हाच मी असे व्हिडिओ तुम्हाला बनवेन. नाहीतर मी पण खूप बिझी असतो, मला पण खूप जॉब्स वगैरे करायचे असतात. सो मला पण इतका टाईम नाही आहे की मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बनवून देऊ शकतो. तर मी तुमच्यासाठी बनवत आहे टाईम काढून. तर तुम्ही ॲटलिस्ट थोडासा सपोर्ट दाखवा मला, मी तुम्हाला सपोर्ट करून करेन. मी पुढे लास्टमध्ये सपोर्ट करेन, पण तुम्ही मला सपोर्ट केला पाहिजे फ्रेंड्स. ओके, तर तुम्ही मला सपोर्ट करा, मी तुम्हाला सपोर्ट करतो. चला आता बघून घेऊया. आपला मेन टॉपिक आहे तो ॲडव्हान्टेजेस, कारण आपला कोणते पण 2 ॲडव्हान्टेजेस लिहायचे आहे. तर तुम्हाला इथं कोणते 2 ॲडव्हान्टेजेस बघा. द साईज ऑफ ॲड्रेस बस ऑफ 8086 इज 20 अँड इज एबल टू ॲड्रेस 1 MB बाईट ऑफ फिजिकल मेमरी. हा आपण सारखा तोच रिपीटेड होते, तोच रिपीट झाला, तो इथे रिपीट करा की द साईज ऑफ ॲड्रेस बस 8086 इज 20 अँड एबल टू ॲड्रेस 1 MB बाईट ऑफ फिजिकल मेमरी. परत हा सिम्पलवाला एक लिहून टाका. इट अलो मेमरी ॲड्रेसिंग कॅपेबिलिटी टू बी 1 MB. ओके, इट गिव्ह अ सेपरेट स्पेस. हा बघा, सेपरेट स्पेस देतो, कोणाला डेटाला पण देतो, कोडला पण देतो, स्टॅकला पण देतो. ॲडिशनल डेटा सेगमेंट ॲज अ एक्स्ट्रा साईज. ओके, आपण बघितलं की डेटा सेगमेंट पण आहे, कोड सेगमेंट पण आहे, स्टॅक सेगमेंट पण आहे, आणि जो ॲडिशनल आहे तर काय बोलतो, एक्स्ट्रा सेगमेंट पण आहे. The address of the segment may be assigned as 0000H to F00H respectively. म्हणजे बघा, the offset value from 00H to FFFFH, म्हणजे FFFFH 0 पासून तो FFF पर्यंत. बघा इथे दाखवलं ना हे डायग्राममध्ये, बघा बघा 0 टू कुठून आहे बघा, 0 टू FFH पर्यंत काय केलेलं आहे, त्याला कव्हर केलेला आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. स्क्रीनशॉट काढा, लिहायला सुरुवात करा. नोट ॲज इट इज. जसं तुम्ही तयार करण्यापेक्षा जर तुम्ही हेच लर्न करत गेलं तर ते इम्पॉर्टंट. तुम्ही नका तयार करू, हेच लिहा, हेच एक्झामला पण लिहून या. तुम्हाला आउट ऑफ मार्क येतील कोण पण या कॉन्सेप्टवरती. आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट समजलेला असेल आणि तुम्ही आत्तापर्यंत कमेंट केला असेल. जर असेच व्हिडिओ बघायचे असतील, जर पाहिजे असतील अजून, तर मला कमेंट करून सांगा. नक्कीच मी लेक्चर 3 पण याच्यावरती काढेन. आणि आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअरली समजलेला असेल. असंच नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओला पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि मिळूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.